नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलाज डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड सेमिस्टर फर्स्टमधील पेपर क्रमांक 2 समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तरकालीन भारतीय शिक्षण या घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून करणार आहोत। आजचा आपला सब पॉइंट आहे वैदिक कालीन शिक्षण, बौद्धकालीन शिक्षण व मुस्लिमकालीन शिक्षण। पहिला प्रश्न आहे, वैदिक काळात शिक्षणाचा प्रारंभ करताना विद्यार्थ्यांवर प्रथम टिंबटिंब संस्कार केला जात असे। 4 पर्याय दिलेले आहेत, उपनयन, पबजा, बिस्मिल्ला खानी आणि यापैकी नाही। तर याचं बरोबर उत्तर आहे उपनयन संस्कार केला जात असे। दुसरा प्रश्न आहे, वैदिक काळात विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्याला टिंबटिंबमध्ये राहूनच शिक्षण घेता येत असे। तर 4 पर्याय आहेत, विहार, गुरुकुल, मठ की चर्च। त्यापैकी बरोबर उत्तर आहे वैदिक काळात विद्यार्थ्याला गुरुकुलात राहूनच शिक्षण घेता येत असे, कारण गुरुग्रहीच शिष्याला अध्ययन करावं लागत असे। गुरुच्या कुटुंबातील एक घटक म्हणून गुरुची सेवा त्याला करावी लागत असे आणि शिष्याची शिकण्याची किती मानसिकता आहे हे लक्षात घेऊन गुरु त्याला त्या ठिकाणी ज्ञान देत असे। त्या पद्धतीला गुरुकुल शिक्षण पद्धती असं म्हटलं जातं। हे गुरुकुल शिक्षण पद्धती वैदिक काळामध्ये अस्तित्वात होती। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब काळात स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता। मग आपण वैदिक काळाचा विचार करतो या ठिकाणी। तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता। 4 पर्याय आहेत, वैदिक, बौद्ध, मुस्लिम आणि मिशनरी पैकी वैदिक हा त्याचा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब भाषा होती। 4 भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत की पाली। त्यापैकी त्याचं बरोबर उत्तर आहे पाली। वैदिक काळामध्ये शिक्षणाचे माध्यम ही संस्कृत भाषा होती, तर पाली ही बौद्ध काळामध्ये शिक्षणाचे माध्यम होते। पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात टिंबटिंबपेक्षा टिंबटिंबला अधिक महत्त्व होते। 4 पर्याय आहेत, विद्यार्थ्यापेक्षा गुरुला, गुरुपेक्षा विद्यार्थ्याला, गुरु व विद्यार्थी दोघांना समान की गुरुपेक्षा वडिलांना। तर या ठिकाणी त्याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यापेक्षा गुरुला, कारण गुरुग्रही जाऊन विद्यार्थी गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिकत होता आणि ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यापेक्षा गुरु हा केंद्रस्थानी मानला जात होता। त्याच्यामुळं वैदिक काळामध्ये विद्यार्थ्यापेक्षा गुरुला हे जास्त महत्त्व होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैदिक कालीन शिक्षणाचा मुख्य उद्देश टिंबटिंब होता। हे प्रश्न बऱ्यापैकी परीक्षेमध्ये विचारले जातात, असेच प्रश्न आपण बघत आहोत। हा प्रश्न तर मला वाटतं विद्यापीठाचा सर्वात आवडता प्रश्न आहे। त्याच्यामध्ये मुस्लिम काळातील, कधी मिशनरी काळातील किंवा कधी बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश हा बऱ्यापैकी एक्झामला विचारलाच जातो। 100% येणारा हा प्रश्न आहे। त्यापैकी आपला प्रश्न आहे, वैदिक कालीन शिक्षणाचा मुख्य उद्देश काय होता? तर 4 पर्याय आहेत तिथं, तर मोक्ष प्राप्ती, निर्वाण प्राप्ती, संकल्प प्राप्ती की अधिकार प्राप्ती। तर त्यापैकी बरोबर उत्तर आहे मोक्ष प्राप्ती। काय उत्तर आहे? तर मोक्ष प्राप्ती हा वैदिक काळातील शिक्षण पद्धतीचा मुख्य हेतू होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, वैदिक काळात उपनयन संस्कार वयाच्या टिंबटिंब काळात केला जात असे किंवा टिंबटिंब वयाच्या काळात केला जात असे। तर 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, वयवर्ष 3 ते 9,
वयवर्ष 4 ते 9, वयवर्ष 6 ते 12 की वयवर्ष 4 ते 12? तर त्यापैकी बरोबर उत्तर आहे वयवर्ष 4 ते 9 या कालखंडामध्ये उपनयन संस्कार हा विद्यार्थ्यांच्यावरती केला जात असे आणि हा संस्कार झाल्याच्या नंतरच मुलाला गुरुगृही शिक्षणासाठी पाठवलं जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैदिक शिक्षण प्रक्रियेमध्ये टिंबटिंबवर भर होता. 4 पर्याय आहेत. सामूहिक मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन, गरजेनुसार मार्गदर्शन की यापैकी नाही. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे वैयक्तिक मार्गदर्शन. वैदिक शिक्षण प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मार्गदर्शनावरती भर त्या ठिकाणी दिला जात होता. सामूहिक पद्धतीनं त्या ठिकाणी शिकवलं जात नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बौद्ध काळाशी संबंधित. बौद्ध काळात मनुष्याला जीवन जगण्यासाठी किती आर्य सत्ये सांगितली आहेत? तर बौद्ध काळामध्ये मनुष्याला जीवन जगण्यासाठी एकूण 4 आर्य सत्य सांगितलेली आहेत. आता इथून पुढे आपण एका वाक्यामध्ये बघणार आहोत प्रश्न. नेमकं उत्तर आपल्याला माहिती असेल तर कितीही पर्याय दिले तर त्यापैकी बरोबर पर्याय आपल्याला निवडता येऊ शकतो. फक्त आपल्याला आपलं उत्तर काय आहे हे कन्फर्म माहिती असायला हवं आणि ते बहुपर्यायीपेक्षा एका वाक्यामध्ये जर असेल तर ते जास्त समजायला सोपं जातं. म्हणून इथून पुढचे सर्व प्रश्न हे आपण एका वाक्यामध्ये काढलेले आहेत. आपला प्रश्न होता किती आर्य सत्य सांगितलेले आहेत बौद्ध काळामध्ये, तर त्याचं उत्तर आहे 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बौद्ध काळात वयाच्या 8व्या वर्षी विद्यार्थ्यावरती कोणता विधी केला जाई? म्हणजे जसं की वैदिक काळामध्ये आपण उपनयन संस्कार बघितला, तसं बौद्ध काळामध्ये मुलांच्यावरती कुठला संस्कार केला जात असे 8व्या वर्षी? तर तो आहे पबजा. पबजा विधी केल्याच्या नंतरच 8व्या वर्षी मुलाचा शाळेमध्ये प्रवेश होत असे आणि जेव्हा तो शाळेमध्ये प्रवेश घेत असे तेव्हा त्याला श्रमण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. विद्यार्थी जसं आपण संबोधतो किंवा BEdच्या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षणार्थी असं संबोधतो, तसं बौद्ध काळामध्ये शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला श्रमण म्हणून ओळखलं जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, बौद्ध काळात शिक्षण देणाऱ्या व्यक्तीस काय म्हणत? तर बौद्ध काळामध्ये शिक्षण देणाऱ्या व्यक्तीला उपाध्याय किंवा आचार्य असं संबोधलं जात होतं. जसं की आपण अलीकडं टीचर म्हणतो किंवा अगोदर आपण गुरुजी म्हणायचो किंवा त्याच्यापूर्वी गुरु असं संबोधलं जात होतं. तसं बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण देणारी जी व्यक्ती म्हणजे शिक्षक, तत्कालीन शिक्षक, त्याला उपाध्याय किंवा आचार्य असं संबोधलं जात होतं. उपाध्याय किंवा आचार्य. पुढचा प्रश्न आहे, बौद्धकालीन शिक्षणात विद्यार्थ्याला कोणत्या नावाने संबोधले किंवा संबोधत असत? तर त्याचं उत्तर आहे श्रामणेर किंवा श्रमण. ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. काही ठिकाणी श्रामणेर असा पर्याय देतात तर काही ठिकाणी श्रमण, म्हणून हे दोन्ही शब्द सेमच आहेत. दोघाचा अर्थ पण सेमच आहे. तर कुठल्या नावानं विद्यार्थ्याला संबोधलं जात होतं बौद्ध काळातील विद्यार्थ्याला? तर श्रमण किंवा श्रामणेर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बौद्धकालीन शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता होता? तर जसं आपण वैदिक काळामध्ये बघितलं की मोक्षप्राप्ती हा शिक्षणाचा मुख्य उद्देश होता, त्याप्रमाणे बौद्ध काळामध्ये निर्वाण प्राप्ती, काय तर निर्वाण प्राप्ती हा शिक्षणाचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बौद्धकालीन शिक्षणाचे स्वरूप कसे होते? वैदिक काळातील शिक्षणाचं स्वरूप आपण बघितलं की वैयक्तिक मार्गदर्शनावरती त्या ठिकाणी भर होता, तर बौद्ध काळामध्ये सामूहिक शिक्षणावरती भर दिला जात होता. प्रत्येकाला वैयक्तिक शिकवलं जात नव्हतं बौद्ध काळामध्ये, तर सर्वांना सामूहिकरित्या, जसं की अलीकडच्या काळामध्ये आपण वर्गामध्ये एकत्रित बसून शिकतो, त्याच पद्धतीनं बौद्ध काळामध्ये सुद्धा सामूहिक पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात,
कोणत्या शिक्षण पद्धतीत सर्व जाती धर्मातील लोक व स्त्रियांना शिक्षणाचा हक्क होता? मगाशी बघा आपण एक प्रश्न बघितला की ज्याच्यामध्ये कोणत्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व जातीतील लोकांना व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर होतं वैदिककालीन. आणि कोणत्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व जाती धर्मातील लोक व स्त्रियांना शिक्षणाचा हक्क होता, नव्हता की होता, ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्यूज होतं. त्याच्यामुळं असा प्रश्न असेल तर त्याचं शेवटचं क्रियापद पहिल्यांदा बघायचं की आहे विचारलेलं आहे की नाही विचारलेलं आहे. तर हक्क होता असं विचारलेलं आहे, शिक्षणाचा हक्क होता, तर तो होता बौद्ध काळामध्ये. बौद्ध काळामध्ये सर्व जाती धर्मातील, मग तो शूद्र असू दे, तो गुलाम असू दे, तो कोणत्याही जाती धर्म पंथ किंवा वंशातला असू दे, तर त्याला शिक्षणाचा अधिकार होता. ज्याला शिकायची इच्छा आहे त्याला शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून दिलं जात होतं. तसं वैदिक काळामध्ये शिक्षण हे मर्यादित स्वरूपामध्ये होतं, सर्वांसाठी ते खुलं नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बौद्ध काळात शिक्षणाचे माध्यम कोणती भाषा होती? वैदिक काळामध्ये आपण बघितलं की शिक्षणाची भाषा ही संस्कृत होती. तसं बौद्ध काळामध्ये शिक्षणाची भाषा कोणती होती? तर पाली. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न. मुस्लिमकालीन शिक्षणात प्रवेश देताना कोणता संस्कार केला जात असे? बघा, आता इथे 3 प्रश्नांची तयारी तुमची होऊ शकते. रिवाइज करायचे तुम्हाला. वैदिक काळामध्ये शाळेमध्ये प्रवेश देताना उपनयन संस्कार, बौद्ध काळामध्ये पबजा विधी आणि मुस्लिम काळामध्ये बिस्मिल्ला खानी संस्कार करून मुलाला शाळेमध्ये प्रवेश दिला जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. बिस्मिल्ला खानी संस्कार कोणत्या वयात केला जात असे? आता या ठिकाणी सुद्धा 3 प्रश्नांची आपली तयारी होईल की उपनयन संस्कार हा 4 ते 9 वर्ष वयामध्ये केला जात असे. पबजा विधी हा 8व्या वर्षी केला जात असे. तर बिस्मिल्ला खानी संस्कार हा 4 वर्ष 4 महिने आणि 4 दिवस झाल्याच्या नंतर, सॉरी इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे माझी, 4 दिवस लिहायचं राहिले इथं 4 अंक, तर 4 दिवसानंतर, 4 वर्ष 4 महिने व 4 दिवसानंतर हा विधी केला जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मुस्लिम काळात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांना काय म्हणत? तर मुस्लिम शिक्षण पद्धतीमध्ये प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळेंना मक्ताब असं संबोधलं जात असे. काय संबोधलं जात असे? तर मक्ताब. तर पुढचा प्रश्न आहे. मुस्लिम काळात उच्च शिक्षण देणाऱ्या शाळांना काय म्हणत? तर इथं प्रश्न बघायचा आहे की प्राथमिक शाळा विचारलेली आहे की उच्च शिक्षण देणारी शाळा विचारलेली आहे. तर उच्च शिक्षण देणाऱ्या शाळांना काय समजलं जात होतं? तर मदरसा. आणि प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांना काय संबोधलं जात होतं? तर प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांना मक्ताब असं संबोधलं जात होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. मुस्लिम काळात शिक्षणाचे माध्यम कोणती भाषा होती? बघा, आता वैदिक काळामध्ये शिक्षणाची भाषा किंवा शिक्षणाचे माध्यम ही संस्कृत भाषा होती. बौद्ध काळामध्ये ती पाली भाषा होती. तर मुस्लिम काळामध्ये फारसी भाषा हे शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली जात होती. मग तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडतो की उर्दू भाषा की फारसी भाषा? तर फारसी भाषा हे शिक्षणाचं माध्यम होतं, परंतु उर्दू हा एक विषय म्हणून त्या ठिकाणी शिकवला जात असे. उर्दू हे शिक्षणाचं माध्यम नव्हतं, तर एक भाषा म्हणून त्या ठिकाणी शिकवली जात होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. मदरसामधील शिक्षणाचा कालावधी किती वर्षाचा होता? मदरसा म्हणजे काय? तर उच्च शिक्षण देणारी शाळा किंवा संस्था. त्या शाळेतील शिक्षणाचा कालावधी किती होता? तर 12 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. मदरसामध्ये प्रामुख्याने कोणत्या अध्यापन पद्धतीनुसार शिकवलं जात असे? तर मदरसामध्ये शिक्षण देण्याचे जे अध्यापन पद्धती वापरत होते ते होती व्याख्यान व स्वयं अध्यापन पद्धती. या अध्यापन पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जात असे. कुठं? तर मुस्लिम काळामध्ये.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम शिक्षण पद्धतीत विद्वानांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांपैकी सर्वात मानाचे बक्षीस कोणते होते? मुस्लिम शिक्षण पद्धतीमध्ये काय विचारलेलं आहे की विद्वानांना, जसं की आपण अलीकडचे तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांना काही ना काहीतरी एक बक्षीसरूपी एक उपाधी देत असतो किंवा एक मानाचं बक्षीस म्हणून त्यांना, जसं की भारतरत्न असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, किंवा आदर्श खेळाडू असेल किंवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असेल, म्हणजे कुठलं साहित्य क्षेत्र आहे की खेळ क्षेत्र आहे की शिक्षण क्षेत्र आहे, त्यानुसार आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं की काही उपाध्या देत असतो. त्याच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये जे विद्वान होते, विद्वान पण कोणते, अध्यापनाचं काम करणारे विद्वान, तर त्यांना एक मानाचा सन्मान म्हणून एक बक्षीस दिलं जात होतं, त्याला न्याय खाते असं संबोधलं जात होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शिक्षण पद्धतीत वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी दिली जात होती? म्हणजे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी देण्याची जी पद्धत होती, त्या पद्धतीला वर्गनायक पद्धती असं संबोधलं जातं. आणि ती वर्गनायक पद्धती ही मुस्लिम कालखंडामध्ये अस्तित्वात होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिशनरी शिक्षणाचे मुख्य ध्येय काय होते? तर मिशनरी शिक्षणाचे मुख्य ध्येय हे धर्मप्रसार करणे हे होते. काय ध्येय होते? तर धर्मप्रसार करणे. कारण शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकायला येत होते त्यांना बायबलचे अध्ययन करण्याची सक्ती त्या ठिकाणी केली जात असे आणि त्याच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्यासाठी शाळा हे एक माध्यम म्हणून मिशनरी शिक्षणामध्ये वापरलं जात होते. म्हणजे शिक्षणाचा मुख्य हेतू, मुख्य ध्येय काय होतं मिशनरी काळामध्ये? तर धर्मप्रसार करणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिशनरी शिक्षणामध्ये शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणती भाषा वापरली जात होती? तर मिशनरी शिक्षणामध्ये शिक्षणाचं माध्यम म्हणून स्थानिक भाषा वापरली जात होती. कारण मिशनरी शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजी भाषेतून शिक्षण देणे हा प्रमुख हेतू जरी असला तरी लोकांशी जवळीक साधण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर शिक्षणाचे माध्यम म्हणून त्या ठिकाणी केला जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शिक्षण पद्धतीत शिक्षण निशुल्क होते? तर मिशनरी शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण हे निशुल्क होते. म्हणजे मिशनरी शिक्षणामध्ये भारतातील जे गरीब विद्यार्थी होते त्यांना जेवण, कपडे, पुस्तके इत्यादी सर्व साहित्य हे मोफत त्या ठिकाणी दिलं जात असे. त्यामुळं या मिशनरी काळामध्ये शिक्षण हे निशुल्क होते. त्याचबरोबर मिशनरी काळातील शिक्षण हे उदारमतवादी देखील होतं. कारण यामध्ये फक्त विशिष्ट जाती धर्मातील लोकच नव्हे तर युरोपियन असतील किंवा धर्मांतरित लोक असतील किंवा इतर भागातील शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्ती असतील त्यांना शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं जात होतं. त्याच्यामुळं ते शिक्षण हे उदारमतवादी शिक्षण देखील म्हणून ओळखलं जातं. तर अशा रीतीने आज आपण बौद्धकालीन शिक्षण, वैदिक शिक्षण, मुस्लिम शिक्षण आणि मिशनरी शिक्षण या भागाची वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती बघितलेली आहे. यापुढील भागामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील वेगवेगळे आयोग, त्यांनी केलेल्या शिफारसी, त्यांनी सुचवले महत्त्वपूर्ण मुद्दे या अनुषंगानं त्याची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच.